अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज आपणा सर्वांना भगवंत आल्यानंतर, भगवंताचा अवतार या ठिकाणी पृथ्वीवरती धारण झाल्यानंतर, अवतीर्ण झाल्यानंतर आपल्याला कशाचीच काही उणीव राहत नाही, कमतरता कशाचीच राहत नाही. म्हणून झाले रामराज्य काय उणे आमाशी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हशी. प्रभू रामचंद्राचा अवतार या पृथ्वी तलावरती झाल्यानंतर, ब्रह्मांडाचा नायक जर का आपल्या दारामध्ये आल्यानंतर आपल्या घरची दरिद्री हटल का? तशीच राहिलो, दरिद्री हटणार आहे की नाही? आपल्याला कशाचीच कमतरता त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याचा जन्म झाला, अयोध्या नगरीच्या ठिकाणी जन्म झाला, या भरत भूमीच्या ठिकाणी जन्म झाला आणि या भरतखंडाच्या ठिकाणी रामराज्य आलं. आनंदाची गुढी त्या ठिकाणी उभा राहिली. फक्त 2 पायाच्या माणसालाच आनंद झाला असं नाही, तर 4 पायाच्या प्राण्याला सुद्धा त्या ठिकाणी आनंद झाला. म्हणजे कोणत्या? गायी म्हशीला सुद्धा त्या ठिकाणी आनंद झाला. धरणी माता सुद्धा सुखी झाली, आनंदी झाली आणि त्याच धरणी मातेमधून गवत, हिरवगार अशा प्रकारचा चारा, नवे थोडक्यात सांगायचं म्हणजे सगळी सृष्टी त्या ठिकाणी नटली. जसं आपण आज नटून थटून रामाचं अवतार कार्य पाहण्यासाठी आलेला आहात, तसं संपूर्ण सृष्टी त्या ठिकाणी नटली, सजली. एवढा आनंद त्या जनावरांना सुद्धा झाला, धरणी मातेला झाला. आणि एवढंच नाही, त्या गायी आणि म्हशी सुद्धा दूध दुभत्या झाल्या, म्हणजे ज्या लवकर येत नव्हत्या त्या सुद्धा काय झाल्या? वेल्या. आणि त्याला सुद्धा दुधाचा प्रेमाचा पाना त्या ठिकाणी फुटला. अशा पद्धतीनं आणि पुढे तुकाराम महाराज सांगतात, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी. म्हणजे अनेक प्रकारच्या ओव्याच्या माध्यमातून आम्ही प्रभू रामचंद्राचं नामचिंतन करूया. राम वेळोवेळा जसं जसा आम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीनं त्या वेळी आम्ही त्या प्रभू रामचंद्राचं नामचिंतन करू, ओवीच्या माध्यमातून करू असंही म्हणतात. आणि पुढे सांगतात कसं? दलिता कांडिता जेविता ग बाई. म्हणजे राम नाम घेण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं बंधन त्या ठिकाणी नाही. दलिता कांडिता जेविता ग बाई. म्हणजे कधीही कुठेही आणि कसंही आपण त्या रामाचं नामचिंतन करू शकतो. आणि पुढे सांगितलं, स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला कधी दुःखाची बाधा होणार नाही किंवा दुःख प्राप्त झालेलं नाही. स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कधी काळा. प्रभू रामचंद्राचं नाम जर का घेतलं, अहो तुकाराम महाराजाचं नाम घेतलं तर यमाला सुद्धा पळावं लागतं. आणि ज्या तुकाराम महाराज ज्या प्रभू रामचंद्राचं नाम घेत होते तेच नाम जर का आपण घेतलं तर भय सुटले कधी काळा. आणि तो काळ नावाचा जो काय राक्षस आहे, तो काळ नावाचा राक्षस आपल्या जवळ कधीच येऊ शकत नाही. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे, तुकाराम महाराज शेवटी आपल्या या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो, तुका म्हणे सुख, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. प्रभू रामचंद्राला जे सुख होतं तेच सुख या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं काय झालं? तेने गर्भवासा येणे जाणे खुंटले. म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम हा जो काय 184चा फेर आहे, या फेऱ्यातून आपल्याला चुकायचं असेल, तो फेरा जर का आपल्याला वाचवायचा असेल तरच आपल्याला एकच काम करावं लागणार आहे. काय? हातानं टाळी मुखानं नाम. आणि त्या भगवंताचं रामनाम आपल्याला या आजच्या या प्रकरणामध्ये आपल्याला गायचं आहे. असा सरळ अशा प्रकारचा आजच्या कीर्तना रूपी सेवेसाठी निवडलेला अभंगाचा भावार्थ तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. आता ठळक बातम्या संपल्या, सविस्तर बातम्या चालू. विठ्ठल हो, प्रभू रामचंद्राचा अवतार. अहो देव अवतार तरी कशासाठी घेत असतो? धर्म रक्षा वया अवतार घेशे, धर्म रक्षा वया अवतार घेशे,
वया आवाज वाढवा. अवतार घे धर्म वया अवतार घे धर्मरक्षवया अवतार घे धर्मरक्षवया अवतार घे धर्मरक्षवया अवतार घे धर्मरक्षवया अवतार घे आपुला पाळीची भक्त जन आपुला पाळीचे भक्त जन आपुल्या पायाचे भक्त जन आपुल्या पायाचे भक्त जन आपुला पाळीची भक्त जन आपुला पाळीचे भक्त जन आपुल्या पायाचे भक्त जन आपुल्या पायाचे भक्त जन धर्मरक्षवया अवतार घेते धर्मरक्षवया अवतार घेते धर्मरक्षवया अवतार घेते धर्मरक्षवया अवतार घेते धर्मरक्षवया अवतार घे धर्मरक्षवया अवतार घे धर्मरक्षवया अवतार घेते धर्मरक्षवया अवतार ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल धर्मावरती संकट येईल त्या वेळेस त्या धर्मावरती संकट आल्यानंतर त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा काय करत असतात अवतार या ठिकाणी धारण करत असतात आणि त्याच पद्धतीनं हिंदू धर्मावरती या पृथ्वी तलावरती असलेल्या लोकांच्या वरती त्या काळामध्ये सत्ययुगामध्ये द्वापार युगामध्ये त्रेतायुगामध्ये ज्या वेळेस धर्मावरती संकट आलं ते संकट दूर करण्यासाठी भगवान परमात्म्याला यावंच लागत आहे की नाही. आपण आपोआप जन्माला येत असतो पण देव तसा येत नाही. देवाला अवतार त्या ठिकाणी अवतार तुम्ही धराया कारण अवतार तुम्ही धराया कारण अवतार तुम्ही धराया कारण अवतार तुम्ही धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्ही धराया कारण अवतार तुम्ही धराया कारण उतराया जाना जाण जीवा उतराया जाना जाण जीवा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उतराया जाना जाण जीवा अवतार तुम्ही धराया अवतार तुम्हा धराया आणि पृथ्वीवरती कलह त्या ठिकाणी माजल्यानंतर तो कलह दूर करण्यासाठी भगवान परमात्म्याला या ठिकाणी अवतार धारण करावा लागतो. अशाच पद्धतीनं आपण सर्वजण या ठिकाणी सूर्यवंश कुळामध्ये जन्मलेलो आहोत. प्रभू रामचंद्राचा अवतार हा 7वा अवतार. कितवा? 7वा. बोलला का? विठ्ठल 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 हो. मत्स्य कश्य वामन वराह नृसिंह परशुराम राम श्रीकृष्ण बौद्ध आणि कल्की अशा प्रकारचे 10 अवतार आहेत. आणि त्या 10 अवतारामधला 7 नंबरचा अवतार 7व्या नंबरचा अवतार हा प्रभू रामचंद्राचा अवतार आणि 8वा श्रीकृष्णाचा अवतार फुलं टाकल्यानंतर पाहणार आहोत. मग प्रभू रामचंद्र हे 7व्या अवताराच्या त्या ठिकाणी अवतार त्यांनी धारण केला. आता प्रभू रामचंद्राने अवतार का धारण केला अगोदर आपण पाहिलं बरोबर. मग राम जन्माची कथा काय आहे, प्रभू रामचंद्र कशा अवताराला आले
याच्याबद्दलचं थोडंसं चिंतन आपल्याला मर्यादित वेळेमध्ये या ठिकाणी मांडायचं आहे. प्रभू रामचंद्राचा जन्म हा सूर्यवंश कुळामध्ये झाला. कोणत्या कुळामध्ये? सूर्यवंश कुळामध्ये. आणि त्यांचेच वंशज आपण आहोत. म्हणजे आपण कोणत्या कुळातले आहोत? बोला नाही तर घरी निघून जाईल बरं का. सूर्यवंश. आपण सुद्धा सूर्यवंश कुळामधलेच आहोत. कशातले आहोत? सूर्यवंश कुळामधलेच आपण पण आहोत. म्हणजे प्रभू रामचंद्र ज्या वंशामध्ये जन्मले तोच वंश पुढं 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 चालत आलेला आहे. मग रामाचा वंश आणि आपला वंश काय वेगळा नाही आहे की नाही. मग प्रभू रामचंद्राचे गुरु वशिष्ठ ऋषी. कोण? वशिष्ठ ऋषी. एकदा काय झालं, अयोध्येचा राजा दशरथ राजा वशिष्ठ ऋषींच्या घरी गेले. आपल्या तिन्ही पत्न्यांना घेऊन गेले, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. तिघी राण्या वशिष्ठ ऋषींच्या घरी दशरथ राजा घेऊन गेले. का? कारण गुरुच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालण्यासाठी आणि मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी दशरथ राजे आपल्या तिन्ही पत्न्यांना घेऊन गुरुच्या आश्रमाच्या ठिकाणी गेले. आता प्रत्येकाची इच्छा असते, काय असतं, 2 हात झाले की लगेच वर्ष 1.5 वर्षात पाळणा हालावा असं वाटतं. आपल्याला वाटतं. मग दशरथ राजाला का वाटू नये? दशरथ राजाला सुद्धा बरेच वर्ष लग्नाला झाली, पण दशरथ राजाच्या घरी काही लवकर पाळणाच हालत नव्हता. राण्या किती होत्या? 3. तरी सुद्धा दशरथ राजाच्या घरी लवकर पाळणा हाले ना. म्हणून आपल्या वशिष्ठ ऋषींच्याकडं दशरथ राजा आपल्या तिन्ही बायकांना घेऊन गेले. साष्टांग लोटांगण घातलं आणि वशिष्ठ ऋषींचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेतला. वशिष्ठ ऋषींची पत्नी होती, तिचं नाव होतं अरुंधती. काय नाव होतं? अरुंधती. आणि त्या वशिष्ठ ऋषींना आणि अरुंधतीला एक मुलगा होता. आणि तो गोंडस अशा प्रकारचा मुलगा दशरथ राजांना आपल्या मांडीवरती घेत असताना कौशल्य मातेनं लगेच तो घेतला आणि आपल्या मांडीवरती ठेवून ती मांडी हलवायला चालू केली. पण झालं काय, जेव्हा तो वशिष्ठ ऋषीचा मुलगा त्यांच्या पत्नीच्या मांडीवरती होता, म्हणजे अरुंधतीच्या मांडीवरती होता, तेव्हा ते बाळ अजिबात रडत नव्हतं. पण जेव्हा दशरथ राजानं तो मुलगा उचलला आणि कौशल्याच्या मांडीवरती ठेवला की लगेच रडायला लागलं. ट्या ट्या ट्या. कौशल्याच्या मांडीवरचा सुमित्रेनं उचलला, घेतलं, पण तरी पण रडायचं ते थांबेना. कैकेयी म्हणली, तुमच्या दोघीला ते थांबणार नाही, जरा माझ्याकडे द्या. का? कारण मला लहान मुलं कशी गपचीप बसवायचे ते जरा चांगला आवड आहे. म्हणून अनुभव नव्हता पण आवड आहे. मग कैकेयीनं घेतलं, उलट जास्तच रडायला लागलं. कैकेयीनं घेतलं, जास्तच रडायला लागलं. तेव्हा दशरथ राजाच्या तिन्ही बायकांनी त्या वशिष्ठ ऋषीला विचारलं, गुरुदेव, आम्ही तिघी माता तुमच्या पत्नीसारख्या असून सुद्धा आमच्या मांडीवर तुमचं मूल रडायचं का थांबत नाही? ही कथा तुम्ही कधीच कुठंच ऐकलेली नाही. म्हणूनच मी सांगायला लागलोय. मग त्यावेळेस वशिष्ठ ऋषी दशरथ राजाच्या बायकांना म्हणाले, ते मूल जे रडतंय त्याचं कारण एक आहे. ते मूल मला सांगतंय, वशिष्ठ ऋषी म्हणजे ताता, संस्कृत मध्ये पप्पाला, बापाला, वडिलाला ताता म्हणतात. ताता,
तुम्ही सूर्यवंश कुळाचे गुरु आहात. दशरथ राजाचे गुरु तुम्ही आहात. तुम्ही गुरु आहात. आता दशरथ राजाच्या नंतर गुरु होण्याचा मान म्हणजे शिष्य म्हणून आम्ही कुणाला स्वीकारायचं? बघा, लवकर कळणार नाही. छोटासा मुलगा काय सांगतो हे वशिष्ठांनी सांगितलं. ते म्हणतंय दशरथ राजा मी गुरु तुमचा आहे, पण तुमच्या मुलाचा गुरु ह्या मुलाला होण्याचं भाग्य मिळतंय का नाही, म्हणून ते मुलगा रडाय लागला. दशरथ राजाला खूप दुःख झालं. तिने राण्यांना दुःख झालं आणि दशरथ राजे आशीर्वाद घेऊन अयोध्येच्या आपल्या राजवाड्याच्या ठिकाणी आले. रात्रभर विचार केला. आपले गुरु वशिष्ठ आहेत, पण आपल्या मुलाचा गुरु कोण होणार हे जे मुलगा सांगत होता त्याचा विचार दशरथ राजा रात्रभर करू लागला. सकाळी सकाळी उठले आणि वशिष्ठ ऋषीकडे दशरथ राजा गेले. गुरु कधीच न सांगता म्हणजे न मागता काय देत. जरी शिष्य अडचणीत असला, हे गुरुला दिसत असलं तरी गुरु शिष्यानं मागितल्याशिवाय काय देत नाहीत. म्हणून शिष्यानं गुरुकडं अगोदर नतमस्तक व्हायचं असतं आणि मनातलं दुःख ज्या वेळेस त्या ठिकाणी व्यक्त केलं जातं तेव्हा त्या ठिकाणी कृपेचा आशीर्वाद हात त्या शिष्याच्या मस्तकावरती गुरु ठेवत असतात. मग अगोदर वशिष्ठ ऋषीला काय माहित नव्हतं का दशरथ राजाला मुलगा नाही? माहितीच होतं. दशरथ राजाला आशीर्वाद ते अगोदर देऊ शकत नव्हते का? देऊ शकत होते, पण न मागता दिलेलं दान त्याला काही एवढी जास्त किंमत राहत आहे की नाही? न बोलिवता आल्यावर काय झाला किंमत द्यायची आहे की नाही? आणि जर आपण बोलवलं आणि त्याची वाट पाहत बसलो तर त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद दुसरीकडे कुठं नाही. म्हणून वशिष्ठ ऋषीच्या पुढे दशरथ राजानं आपलं गारानं मांडलं. गुरुजी, बरेच वर्ष झालं आमच्या सुंदर अशा प्रकारच्या संसाराच्या फुलाच्या वेलीला मात्र अजून एक पण फळ लागलेलं नाही. संसाराच्या वेलीला एक तरी फूल लागावं, एक तरी फळ लागावं असा आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या. त्यावेळेस वशिष्ठ ऋषी तथास्तु म्हणाले. मागितल्यावर दिलं. वशिष्ठ ऋषीने दशरथ राजाला सांगितलं, राजे, तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. एक नाही 4 मुलं तुम्हाला होतील. किती? 4. पण त्याच्यासाठी तुम्हाला 3 श्वापद मारावी लागतील. श्वापद म्हणजे प्राणी. तुम्हाला त्यासाठी 3 प्राणी मारावे लागतील आणि मग नंतर तुम्हाला यज्ञ करावा लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. मग असं म्हटल्याबरोबर दशरथ राजानं वशिष्ठाचा आशीर्वाद घेतला आणि घोड्यावरती स्वार झाले. धनुष्य घेतला, भात्यामध्ये बाण घेतले आणि दशरथ राजा जंगलाच्या ठिकाणी शिकार करण्यासाठी गेला. का? गुरुचं म्हणणं होतं 3 श्वापद मारल्याशिवाय तुला पुत्रप्राप्ती होणार नाही. म्हणून मुलं होण्यासाठी दशरथ राजाच्या मनात जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण करण्यासाठी दशरथ राजा जंगलात गेला. दिवसभर त्यानं शिकार पाहिली, शोधली, पण शिकार काय मिळाली नाही. रात्र झाली, दिवस मावळतीला गेला, निम्मी रात्र झाली, मध्यरात्र झाली. दशरथ राजा थकला आणि थकल्यानंतर दशरथ राजानं विचार केला, आपल्या नशिबात पुत्रप्राप्ती नाही काय की. म्हणून पण त्यानं असाही चंग बांधला होता, एक तरी श्वापद मारल्याशिवाय मी घरी जाणार नाही. मग दशरथ राजा, एक तळव होतं जंगलाच्या ठिकाणी, त्या जंगलाच्या तळ्याच्या काठावरती एक उंच अशा प्रकारचं झाड होतं. त्या झाडामध्ये दशरथ राजा बसला. का? दिवसभर प्राणी इकडं तिकडं भटकंती करून
पाणी पिण्यासाठी तरी एखादं जनावर या तलावाच्या ठिकाणी येईल म्हणून दशरथ राजा मध्यरात्रीच्या वेळेला झाडावरती तळ्याच्या काठाला बसला. अचानक काय झालं? अचानक काय झालं? त्याच कालावधीमध्ये श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना काशी यात्रा करण्यासाठी कावडीमध्ये घालून घेऊन आला होता. श्रावण बाळाचे आई वडील अंध होते, आंधळे होते. श्रावण बाळाच्या वडिलाचं नाव होतं यज्ञदत्त. काय नाव होतं? यज्ञदत्त. अशा प्रकारचं श्रावण बाळाच्या आईचं नाव होतं आणि श्रुतिका असं त्यांच्या वडिलाचं नाव यज्ञदत्त आणि श्रुतिका हे आईचं नाव होतं. आणि हे दोन्ही दाम्पत्य आई वडिलाला श्रावण बाळ घेऊन भटकंती करत 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 आला होता. आपल्या मुलाला या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून श्रावण बाळाच्या आई वडिलांनी त्याला 2 दिवस पाणी सुद्धा मागितलेलं नव्हतं, अन्न सुद्धा मागितलेलं नव्हतं. का? आपल्यालाच तो खांद्यावरती घेऊन जातोय, अजून कुठं त्याला त्रास द्यायचा म्हणून आई वडिलांनी त्या श्रावण बाळाला 2 दिवस तहान लागली असं सुद्धा सांगितलं नाही, भूक लागली असं सुद्धा सांगितलं नाही. पण शेवटी मध्यरात्रीच्या वेळेला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी श्रावण बाळाला सांगितलं, श्रावणा 2 दिवस झालं आमच्या घशाला कोरड पडली रे. 2 दिवस झालं आमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, तेव्हा आम्हाला भूक लागली आहे. पण आता मध्यरात्र झाली असेल असं आम्हाला वाटतं. खायला नको पण किमान पाणी तरी 2 घोट आम्हाला पाजशील का? असा विचार श्रावणाच्या आई वडिलांनी श्रावणाकडे त्या ठिकाणी मांडला. श्रावणानं तत्पर त्या ठिकाणी होकार दिला. आपली कावड तळ्याच्या काठावरती त्या ठिकाणी ठेवली आणि हातामधलं कमंडलू घेऊन श्रावण बाळ त्या तलावामध्ये पाणी आणण्यासाठी आला. श्रावण बाळानं पाय पाण्यात ठेवला. कमंडलू हातामध्ये होतं, ते कमंडलू भरण्यासाठी पाण्यामध्ये आडवं केलं. आडवं करत असताना त्या तलावातलं पाणी कमंडलू मध्ये जात असताना त्याचा बुडबुड बुडबुड असा आवाज त्या ठिकाणी आला आणि तोच पाण्याचा आवाज दशरथ राजानं झाडावरती बसून ऐकला गेला. दशरथ राजाला वाटलं कोणीतरी श्वापत पाणी प्यायला आलंय. दशरथ राजानं क्षणाचाही विचार न करता पाण्याच्या बुडबुड्याच्या दिशेनं त्या ठिकाणी धनुष्याला बाण लावला, बाण सोडला आणि त्याच बाणानं श्रावण बाळाचा वेध त्या ठिकाणी घेतला आणि श्रावण बाळाच्या छातीमध्ये दशरथ राजानं सोडलेला बाण त्या ठिकाणी घुसला आणि श्रावण बाळ कमंडलू हातामध्ये भरलेलं पाण्यानं घेऊन तलावाच्या काठाला तिथंच त्या ठिकाणी पडला. बाण लागल्याबरोबर श्रावण बाळानं एकच आवाज दिला, आई ग. असा आवाज दिल्याबरोबर दशरथ राजानं मनाच्या ठिकाणी विचार केला, हे 4 पायाचं जनावर नसून 2 पायाच्या एखाद्या मनुष्याची हानी झाली की काय, हा विचार दशरथ राजाच्या मनात आला. झाडावरून राजे उतरले, श्रावण बाळाच्या जवळ आले. आता त्याला ते कोण होतं माहीत नव्हतं. श्रावण बाळानं दशरथ राजाकडे पाहिलं आणि विचारलं, कोण आहे? श्रावण बाळ दशरथ राजाला विचारतात, कोण आहे? त्यावेळेस दशरथ राजानं सांगितलेला, अयोध्येचा राजा, मला दशरथ असं म्हणतात. आणि ही अवस्था श्रावण बाळाची पाहिली. दशरथ राजाच्या डोळ्यातून खदिशी दुःखाचे अश्रू त्या ठिकाणी ओघळले. धनुष्य छाताडात घुसलेला होता, काढण्याचा प्रयत्न केला. जसा धनुष्यबाण काढायला लागला तसं रक्ताच्या चिळकांड्या वाढायला लागल्या आणि तलावातलं पाणी लालबुंद त्या ठिकाणी झालं. आणि श्रावण बाळानं दशरथ राजाला सांगितलं, जे झालं ते झालं, पण माझे आई वडील पाण्या वाचून काठावरती तळमळत आहेत, तेवढं माझ्या आई वडिलाला हे पाणी घेऊन जावा आणि माझ्या आई वडिलांना पाणी द्या. असं म्हटलं.
कमंडलो हातामध्ये दिलं आणि श्रावण बाळानं आपला प्राण तिथंच सोडला. एक श्वापद गेलं. किती गेलं? एक श्वापद गेला. दशरथ राजानं कमंडलो घेतला आणि श्रावण बाळाच्या आई वडिलाच्या समोर उभा राहिला. श्रावण बाळाच्या आई वडिलांनी विचार केला, बराच वेळ झालं आमचा श्रावण अजून पाणी घेऊन काय येत नाही. बराच वेळ झालं आमचा श्रावण अजून पाणी घेऊन काय येत नाही. तेव्हा त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी समोर उभा असलेल्या न दिसणाऱ्या पण पायाच्या आवाजानं पावलाच्या खुणाचा आवाज त्यांच्या कानावरती आला आणि आईनं हाक मारली, श्रावणा, अरे का तू या ठिकाणी अबोला धरला? म्हणजे तू का बोलत नाहीस? इथपर्यंत येण्यासाठी तुला जो कष्ट लागलं त्या कष्टामुळे तू बोलत नाहीस काय? असं श्रावणाचे आई वडील त्या दशरथ राजाला श्रावण समजून या ठिकाणी बोलू लागले. तेव्हा दशरथ राजाच्या मनातला हुंदका त्या ठिकाणी दाटून आला आणि त्यावेळेस श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दशरथ राजाला विचारलं, बाळा तू कोण आहेस? त्यावेळेस दशरथ राजानं सांगितलं, मी तुमचा श्रावण बाळ नाही. माझ्या हातून तुमच्या श्रावण बाळाचा घात झाला. असं म्हटल्याबरोबर दशरथ राजाच्या तोंडातला शब्द बाहेर पडता क्षणी श्रावण बाळाच्या आईनं त्या ठिकाणी हंबरडा फोडला आणि त्याच वेळेस श्रावण बाळाचा आठव त्या ठिकाणी झाला. आणि काय त्या श्रावण बाळाला सुद्धा आपल्या आईचा आठव त्या ठिकाणी झाला. म्हणून एक कवी त्या ठिकाणी म्हणतो, हंबरोने हंबरोने वासराले चाटते जवा गाय, तवा मला तिच्यामध्ये दिसते माझी गाय. हंबरोने हंबरोने वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी गाय, दिसती माझी गाय, दिसती माझी माय. आणि श्रावण बाळाच्या मृत अवस्थेच्या कानावरती आईचा आवाज त्या ठिकाणी पडला आणि आईनं मोठ्यानं हंबरडा फोडला. आईनं आपली प्राणज्योत तिथंच माळवली. श्रावण बाळाचे वडील यज्ञदत्त दशरथ राजाकडे पाहून हात केला आणि पुन्हा विचारलं, कोण आहे? त्यावेळेस दशरथ राजानं सांगितलं, अयोध्येचा राजा दशरथ मला म्हणतात आणि माझ्या हातून तुमच्या मुलाचा घात झाला. असं म्हटल्याबरोबर श्रावण बाळाच्या वडिलांनी त्या दशरथ राजाला शाप दिला होता, आज आम्ही दोघ जण जसं आमच्या मुलाच्या पुत्रवियोगानं आम्ही आमचा प्राण सोडत आहात, तसाच तू सुद्धा तुझा सुद्धा मृत्यू पुत्रवियोगानं होईल. पाणी पाजायला जसा आमचा मुलगा या ठिकाणी नाही, तसा तू सुद्धा मरताना तुझा एकही मुलगा तुझ्या जवळ नसेल. अशा प्रकारचा शाप त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी त्या दशरथ राजाला दिला. पण दशरथ राजाला एकीकडं दुःख झालं आणि एकीकडं आनंद झाला. दुःख याचं झालं, मी मरणार आहे याचं दुःख त्या दशरथ राजाला झालं, पण आनंद एका गोष्टीचा झाला, मला पुत्र होणार आहे याचा आनंद त्या दशरथ राजाला. शाप काय दिला? तू पुत्र वियोगानं मरशील, पण अगोदर त्याला मुलगा तर व्हावा लागल, है की नाही? अगोदर दशरथाला पोरं तरी व्हावे लागतील, म्हणजे तो नंतर मरणार आहे. म्हणजे याचा आनंद दशरथ राजाला झाला आणि म्हणून दशरथ राजा तिथूनच पुन्हा त्या श्रावण बाळाचे आई वडिलाचं त्यानं त्याच जंगलामध्ये त्यांचा अंत्यविधी त्या दशरथ राजानं केला. आणि दशरथ राजा आपल्या अयोध्या नगरीच्या ठिकाणी असलेल्या वशिष्ठ ऋषींच्याकडे आले. वशिष्ठ ऋषींचं दर्शन घेतलं आणि वशिष्ठांना सांगितलं, 3 स्वापद मारली गेली. बाण एकाला मारला होता, श्रावण बाळ एक मेला,
त्याचे आई वडील दोन्हीही त्या ठिकाणी पुत्रवियोगानं मेले. म्हणजे किती श्वापद झाली? 3. म्हणजे 3 प्राणी 3 जीवाचा घात झाल्याशिवाय तुला पुत्रप्राप्ती होणार नाही. हा वशिष्ठानं दिलेला जो काय आशीर्वाद होता तो दशरथ राजाच्या हातून झाला. पण या केलेल्या पापातून प्रायश्चित्त जर का तुला भोगायचा असेल तर तुला एक यज्ञ करावा लागेल, एक यज्ञ करावा लागेल असंही वशिष्ठ ऋषींनी त्या दशरथ राजाला सांगितलं गेला. आणि दशरथ राजा तिथून उठला. विभंडक नावाचे जे ऋषी होते, वशिष्ठ ऋषींनी दुसरे ऋषीला सांगितलं, विभंडक नावाचे ऋषी, आणि त्या विभंडक नावाच्या ऋषीचा मुलगा शृंग नावाचे ऋषी होते. त्या शृंग नावाच्या ऋषीला सांगितलं, तुम्ही जावा आणि अयोध्या नगरीमध्ये यज्ञ करा आणि त्या यज्ञातून जो काय प्रसाद प्राप्त होईल तो प्रसाद दशरथ राजाला त्या ठिकाणी घेऊ द्या. अशी यज्ञाची तयारी वशिष्ठ ऋषीने विभंडक नावाच्या ऋषीचा मुलगा शृंग नावाचा ऋषी याला करायला त्या ठिकाणी सांगितली. म्हणतात विठ्ठल विठ्ठल विभंडक नावाच्या ऋषीचा मुलगा शृंग नावाचे ऋषी यांनी दशरथ राजाच्या अयोध्या राजधानीमध्ये यज्ञ करायचा ठरवला गेला. त्या यज्ञाचं नाव होतं पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ. तो पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करण्यासाठी शृंग नावाचे ऋषी गेले. यज्ञाची तयारी झाली. जसा यज्ञ त्या ठिकाणी झाला तसा त्या यज्ञामधून यज्ञ पूर्णत्वाला गेला. यज्ञ सफल झाला आणि त्या यज्ञामधून एक यज्ञ नारायण देवता त्या ठिकाणी प्रसन्न झाली. आणि ती यज्ञ देवता हातामध्ये एक प्रसादाचं ताटच घेऊन त्या ठिकाणी आली. प्रसादाचं ताट घेऊन आल्याबरोबर दशरथ राजानं ते प्रसादाचं ताट हातात घेतलं. पाठीमागटले बोलू नका, प्रसाद सगळ्यालाच मिळणार आहे नंतर. दशरथ राजानं ते प्रसादाचं ताट यज्ञ देवतेच्या हातातलं घेतलं आणि दशरथ राजानं विचार केला, आपल्या तिन्ही बायकांना हा प्रसाद आपल्याला द्यायचा आहे. त्या प्रसादाचे 3 भाग दशरथ राजानं केले. किती भाग केले? 3 भाग केले. एका फळाचे 3 भाग केले. पहिला भाग तिन्ही राण्या अशा समोर बसवल्या. दशरथ राजा पहिला भाग कौशल्येला देतात, दुसरा भाग सुमित्रेला देतात आणि तिसरा भाग सर्वात जास्त आवडती असणारी कैकेयीला त्या ठिकाणी देतात. कैकेयीनं पाहिलं, कैकेयीच्या मनामध्ये जरा थोडस काळबेरच आलं. का? सर्वात आवडती अशा प्रकारची राणी मी असताना पहिला प्रसाद कौशल्येला दशरथानं का दिला? पहिला प्रसाद कोणाला द्यायला पाहिजे होता? मला द्यायला पाहिजे होता. मग या दशरथानं असं का करावं? म्हणून कैकेयी रुसली असं म्हणतात. मी बी ऐकून आहे असं म्हणतात, ऐकलेलं सांगतोय बरं का. ना तुम्ही म्हणताल 2 शास्त्री, 2 शास्त्री, शास्त्री म्हणजे विद्वान, 2 शास्त्री, 2 कुत्री, 2 आवा, 2 जावा आणि 2 बुवा कधीच एका ठिकाणी नांदत. बरोबर आहे की नाही? कैकेयीला वाटलं मी सर्वात आवडती पट्टराणी असताना मला प्रसाद अगोदर द्यायचा सोडून कौशल्येला का दिला?
कौशल्यानं सुमित्रेनं हातामध्ये तसाच पकडला होता. कैकेयी रागाला गेली आणि हातातला प्रसाद घेऊन असा वर हात करायला लागली. तेवढ्यात काय झालं, एक घार आकाशात फिरायला लागली. घार आली आणि त्या कैकेयीनं हात वर केलेला होता. कैकेयीनं हात वर केलेला होता. तेवढ्यात काय झालं, तो घारीनं छापा टाकला आणि कैकेयीच्या हातामधला प्रसाद घारीनं उचलला आणि ती घार आकाशामध्ये प्रसाद घेऊन गेली. आणि कुठं गेली, घार आकाशात गेली. आणि त्याच वेळेस एका डोंगरावरती अयोध्या नगरीच्या बाजूला असलेल्या डोंगरावरती अंजनी माता तपश्चर्या करत बसली होती. आणि तपश्चर्या करत असताना तिनं तो असा हात पुढे केलेला होता. घारीच्या तोंडातला प्रसाद निसटला आणि अंजनी मातेच्या हातामध्ये पडल्याबरोबर अंजनी मातेनं डोळं झाकून तपश्चर्या करायला चालू होती. आपल्यासारखी असती तर सोन्याचा पल्लाय का चांदीचा पल्लाय बघितलं असतं, पण तिनं तसा विचार केला, जो भगवंतानं दिलेला प्रसाद आहे मग कशाचा का असना, हातात पडला तसा गिळाला तसा तो पिंड घारीने झडपिला. अंजनीने तो शविला किंवा सेविला. आणि म्हणून महारुद्र आले. तोच कैकेयीच्या हातातला महाप्रसाद अंजनी मातेच्या हातामध्ये पडला आणि तोच अंजनी मातेच्या उदरामधून त्या ठिकाणी हनुमंताचा जन्म झाला. म्हणून त्या हनुमंताचा गजर आपल्याला या ठिकाणी कराय. पवनपुत्र हनुमान की जय, पवनपुत्र हनुमान की जय. आणि तेच हनुमंत बलाढ्य अशा प्रकारचे निधड्या छातीचे हनुमंत, पूर्ण अशा प्रकारचा प्रसादाचा हनुमंत त्या ठिकाणी जन्मले. बरोबर, कैकेयीच्या हातात प्रसाद राहिला नाही. मग दोघींनी विचार केला का हे आपलंच आहे, हे काय दुसऱ्याचं नाही. बरोबर आहे, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी आपण तिघेच या दशरथाच्या राण्या आहोत. कौशल्यानं विचार केला, आपल्याच मधला थोडा थोडा प्रसाद काढून आपण त्या कैकेयीला देऊया. कौशल्याच्या प्रसादामधला अर्धा प्रसाद तिनं काढला, सुमित्रेच्या प्रसादामधला अर्धा प्रसाद तिनं काढला आणि दोघींनी कैकेयीला दिला. आणि कैकेयीनं पुन्हा तो खाल्ला आणि कैकेयी शांत झाली. पण डोळ्यातल्या आसवांच्याकडं पाहिल्यानंतर मनामध्ये मात्र रागच होता. तेव्हा त्या तीनही राण्या त्या प्रसादाच्या पासून गरोदर राहिल्या, गर्भवती राहिल्या. आणि गर्भवती राहिल्यानंतर दशरथ राजा प्रत्येकाच्या महालामध्ये जायचे. पहिल्यांदा कौशल्याच्या महालामध्ये दशरथ राजा गेला आणि कौशल्याला विचारलं, कौशल्या तुला काय वेगळं खाऊ वाटतंय का? म्हणजे डोहाळे विचारायला चालू केलंय की नाही. जसं तुम्ही विचारता महिला मंडळ, तसंच दशरथ राजानं कौशल्याला पहिल्यांदा डोहाळं विचारलं. आणि त्या कौशल्यानं डोहाळं सांगता म्हणजे सांगितलं तर नाहीच, ती आपली ध्यान मुद्रेमध्ये बसलेली होती. तिनं काय सांगितलं, दशरथ राजा म्हणला चला कैकेयीकडे जाऊया. पहिल्यांदा का अगोदर रागाला गेली होती, आता थोडासा रुसवा काढूया. कैकेयीकडे गेली. कैकेयीकडे गेल्यानंतर दशरथ राजानं विचारलं, कैकेयी तुला काय डोहाळ? त्यावेळेस कैकेयीनं पहिला डोहाळा सांगितला, ज्येष्ठाला वनवास आणि कनिष्ठाला राज्यपद. कैकेयीचं डोहाळ आपल्या डोहाळासारखं नव्हतं.
आपलं डोहा लिंबाचा पाला खाणं, काळी माती खाणं, नाकातला कोण न बघता खाणं, असे डोहाळे काही जणांचे असतात है की नाही. काही जणांचं गाणी म्हणणं, काही जणांचं टी व्ही पुढचं ते मालिका बघून डोहाळे चालू होतात. अशा आपल्या डोहाळेसारखे त्या कैकेयीचा डोहाळा नव्हता. तिनं सांगितलं ज्येष्ठाला वनवास आणि कनिष्ठाला राज्यपद. दशरथ राजानं कैकेयीचं डोहाळं ऐकलं, कानामध्ये शिस वाटल्यासारखं झालं. सुमित्रेच्या महालामध्ये दशरथ राजा आला. सुमित्रेला दशरथ राजानं विचारलं तुम्हाला काय डोहाळं. त्यावेळेस सुमित्रेनं सांगितलं ज्येष्ठाची सेवा करणं हे माझं डोहाळं आहे. ज्येष्ठाची सेवा करणं, त्याचं पाद स्पर्श करणं हे माझं डोहाळं आहे. पुन्हा दशरथ राजा कौशल्याच्या महालामध्ये आले. कौशल्या ध्यान मुद्रेमध्ये होती. दशरथानं विचारलं कौशल्या तुला काय डोहाळं. कौशल्या काहीच बोलना. दशरथाला वाटलं ही बी रागाला गेली की काय, म्हणून दशरथ राजानं तिला हलवलं तरी बी ती काय बोलना. तेव्हा त्या कौशल्याला दशरथ राजानं हलवल्यावर ती जरा थोडीशी शुद्धीवरती आली आणि कौशल्या दशरथ राजाला आपल्या डोहाळातून बोलू लागली काय, घोडा हातामध्ये बाण द्या, धनुष्य द्या आणि मला 7 समुद्राच्या पलीकडे असलेल्या 10 तोंडाच्या रावणाला त्या ठिकाणी मारायचा आहे. असंच ती दशरथ राजाला कौशल्या बोलायला लागली. दशरथ राजा म्हणला शुक्रवार तर उद्या आणि गुरुवारीच असं कसं काय व्हायला लागलं. तेव्हा दशरथ राजानं वशिष्ठ ऋषीला बोलावून घेतलं. अंगात काय भूतभीत शिरलंय का बघा. घोडा आणा, तलवार आणा, धनुष्य आणा, भाला आणा आणि त्या 7 समुद्राच्या पलीकडे असलेल्या राजा रावणाला मारायचं आहे म्हणते आहे. हिचं असलं कसलं डोहाळ आहे. वशिष्ठ ऋषीला बोलवून आणलं. वशिष्ठ ऋषीने त्या ठिकाणी डोहाळं विचारलं. तसंच डोहाळं. त्यावेळेस वशिष्ठ ऋषी दशरथ राजाला सांगतात राजा अरे तुझ्या उदराच्या ठिकाणी म्हणजे कौशल्याच्या पोटी ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्र या ठिकाणी अवतार धारण करणार आहेत. धर्माला ज्यानं ग्लानी आणली, ज्यानं धर्मावरती संकट आणलं, अशा राजा रावणाचा वध करण्यासाठी प्रभू रामचंद्राचा जन्म या कौशल्याच्या उदरातून होणार आहे असं वशिष्ठ ऋषीने दशरथ राजाला सांगितलं. आणि म्हणून वशिष्ठ ऋषीने सांगितल्यावर दशरथाला त्या ठिकाणी आनंद झाला. आणि बरोबर 12:07 झाली आणि मग सूर्य सुद्धा त्या ठिकाणी मध्यान्नीला आला होता. का सूर्याला सुद्धा वाटलं आपण तर तिरप कशासाठी व्हायचं, आपण तर कुठवर वाकडं व्हायचंय. मग आपण त्या ब्रह्मांड नायकाचा जो काय अवतार आहे तो पूर्ण अशा प्रकारचा अवतार पाहण्यासाठी आपण सुद्धा डोक्यावरून त्यांना पुष्पवृष्टी करावी म्हणून सूर्य सुद्धा मध्यान्नीला त्या ठिकाणी आला. 27 नक्षत्र होती, 27 नक्षत्र सुद्धा गोळा झाली. 9 ग्रह त्या ठिकाणी गोळा झाले. का 9 ग्रहांना वाटत होतं माझ्याच टायमाला जन्म व्हावा. प्रतिपदेला वाटत होतं माझ्या दिवशी जन्म व्हावा म्हणजे पाडव्याला. एकादशीला वाटत होतं द्वितीया तृतीयेला वाटत होतं माझ्याच दिवशी रामाचा जन्म व्हावा. पण सर्वांना प्रभू रामचंद्रानं चुकवलं, हुकवलं आणि बरोबर 9मी हा दिवस त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने स्वीकारला. आणि त्याच दिवशी प्रभू रामचंद्राचा जन्म बरोबर 12 नंतर म्हणजे मध्यान्हानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. महाय चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस. वसंताचा दिवस उत्तम हा चैत्र
मास ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा ऋतू शुक्ल पक्षी नवमी उभे सुरवर देवे मी उभे सुरवर देवे मी उभे सुरवर देवे मध्यानाशी दिनकर पळभर होय स्थिर पळभर होय स्थिर पळभर होय स्थिर मध्यानाची दिनकर होय पळभर स्थिर धन्य बेस त्रिभुवनी माझे बेसी चक्रपाणी माझे बेसी चक्रपाणी माझे बेसी चक्रपाणी सुशोभित नाही दिशा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा माही कौशल्य शिवान गर्भी आले नारायण गर्भी आले नारायण गर्भी आले नारायण नारी कौशल्य शिवान गर्भी आले नारायण आयोनी संभव प्रकटला हा राघव प्रकटला हा राघव प्रकटला आयोनिया संभव प्रकटला प्रकटला शुक्ल पक्षी नवमी उभे सुरवर देवे उभे सुरवर देवे मी उभे सुरवर शुक्ल पक्ष नामा मने डोळा नामाने डोळा नामा मने डोळा नामा मने डोळा नामा मने डोळा पाहिन भुवन त्रय पाळा पाहिन भुवन त्रय पाळा नामा मने डोळा पाहिन भुवन शुक्ल पक्षी नवमी शुक्ल पक्षी नवमी शुक्ल पक्षी नवमी उभे सुरवर देवी उभे सुरवर देवी उभे सुरवर कुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय दशरथ नंदन प्रभु रामचंद्र भगवान की जय कौशल्याच्या उदरातून प्रभू रामचंद्राचा जन्म झाला अयोनी संभव प्रभू रामचंद्राचा जन्म झाला चतुर्भुज अशा प्रकारची मूर्ती प्रकट झाली चतुर्भुज म्हणजे डायरेक्ट 8 वर्षाची आता 8 वर्षाची मूर्ती डायरेक्ट कौशल्याच्या समोर उभा राहिली रडणं नाही काय नाही काय नाही कौशल्या रामाला म्हणले आता नाव पण ठेवलं देवा बाळ जन्माला येत असताना जन्मल्यावर रडायचं असतोय तुम्ही तर डायरेक्ट 8 फुटाची मूर्ती झाला गावात कसा बाबाटा व्हायचा रडलं तर पाहिजे का नाही म्हणून कौशल्य बोलल्याबरोबर प्रभू रामचंद्र बाळ झाले तेच लागले रडायला रडायला लागल्याबरोबर कौशल्याच्या ज्या दासी होत्या त्या दासी लगेच दशरथ राजाला सांगायला लागल्या राजा दशरथा तुम्हाला मुलगा झाला असा आनंद त्या दशरथ राजाला
बातमी सांगत सांगत सगळ्या अयोध्येच्या नगरीमध्ये आनंद जिकडं तिकडं त्या ठिकाणी झाला. अहो 2 पायाच्या प्राण्यालाच आनंद झाला असं नाही, तर पर्वताला आनंद झाला. आता तुम्ही म्हणाल पर्वताला आनंद कसा होत असतो? पर्वताला आनंद याच्यासाठी झाला, 2 मिनिटांमध्ये प्रभू रामचंद्राचं चरित्र सांगतो आणि कृष्णाच्या चरित्राला आपण सुरुवात करणार आहोत, म्हणजे काल्याच्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. पर्वताला कसा आनंद झाला? ज्या लेकी माहेरातून सासरला गेल्या होत्या त्या कधीच पुन्हा माहेराला आल्या नव्हत्या. अशा लेकींना माहेराचा कोणीतरी यावं असं वाटतं का नाही? वाटतं का नाही? बोला की जरा. ज्या लेकी माहेरातून सासरला गेल्या आणि सासरवरून माहेरला कधीच आल्या नाहीत, अशा लेकींना माहेरचं कोणीतरी यावं याचा आनंद त्या ठिकाणी वाटतो, आहे का नाही? तसंच झालं होतं. तुम्ही म्हणाल पर्वताचा आणि लेकीचा काय संबंध आहे? काय बी सांगायला लागले. अहो पर्वताच्या लेकी म्हणजे नद्या, पर्वताच्या लेकी म्हणजे नद्या. नद्यांचा उगम हा पर्वतातून असतो आणि त्या नद्या वाहत वाहत जाऊन कुठं मिळतात? समुद्राला मिळतात. आणि एकदा का समुद्राला मिळालं की ती पुन्हा पर्वताकडे येत, म्हणून त्या पर्वताला आनंद झाला. आज मी माझ्या लेकींना या ठिकाणी पाहायला जाणार आहे याचा आनंद त्या ठिकाणी झाला, म्हणजे पावसाच्या रूपातून, आहे की नाही? पुन्हा जंगलाला आनंद झाला, वनाला आनंद झाला. आता तुम्ही म्हणाल जंगलाला आनंद कसा काय झाला? अहो त्या वनामध्ये जंगलामध्ये झाडं होऊन बसलेले जे ऋषी होते, गवत होऊन बसलेले जे छोटे मोठे ऋषी होते, त्या ऋषींना आनंद झाला. का? कैकेयीनं पहिलाच वर मागितला होता, ज्येष्ठाला वनवास. म्हणजे राम वनवासात येणार, जंगलात येणार आणि आम्हाला त्या प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श होणार आणि आमचं कृतकल्याण होणार, आमचा जीवाचा उद्धार होणार, म्हणून जंगलाला आनंद त्या ठिकाणी झाला. अशा पद्धतीनं जंगलाला आनंद झाला, पर्वताला आनंद त्या ठिकाणी झाला, गायींना आनंद झाला, धरित्रीला आनंद झाला. एवढा आनंद दशरथालाच नाही तर अख्ख्या सृष्टीला त्या ठिकाणी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. तो आनंद या ठिकाणी काय वर्णन करता येत नव्हता. एवढा आनंद त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या जन्मामुळं अयोध्येच्या त्या ठिकाणी झाला गेला होता.